मित्रहो, समरी रायटिंग फुकटचे मार्क्स हे टायटल वाचून तुम्ही जर विचारत असाल कोणी कसं काय उगीच फुकट मार्क देईल हो, तर तुम्ही चुकत आहात मित्रहो. कारण महाराष्ट्र स्टेटचे HSC बोर्ड समरी रायटिंगचे 3 मार्क्स फुकट देऊन टाकते. कसं काय विचारता? चला तर मग फुकटचे मार्क्स घ्यायला जाऊया. मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण भिडवे. मित्रहो, हे फुकटचे मार्क्स त्यांच्यासाठी आहेत जे समरी रायटिंगचा प्रश्न अवघड आहे म्हणून सोडवतच नाहीत आणि 3 मार्क्स गमावून बसतात. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. कशामुळे? कारण या प्रश्नात एकतर मुद्दे दिलेले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रश्नामध्ये जो क्वेश्चन 2B मध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो, या प्रश्नासाठी आपण जो पॅसेज वापरतो तो पॅसेज क्वेश्चन 2A मधला असतो. तो अगोदरच आपण त्या ठिकाणी 12 मार्क्ससाठी अभ्यासलेला असतो. या 2 गोष्टीमुळे समरी रायटिंग अतिशय फायद्याचं काम आहे. परंतु मित्रो, जास्त हुरळून जाऊ नका. समरी रायटिंग हे काही सोपं नाही. समरी रायटिंग हा अतिशय अवघड प्रकार आहे. भाषा कौशल्याचा उच्चांक या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो. मित्रो, हे ऐकून लगेच पळून जाल तर तसं करू नका. कारण हे जे मी विधान सांगितलं आहे हे समरीचा गांभीर्याने अभ्यास करणाऱ्यांसाठी आहे, ज्यांना थोडीफार भाषा कळते त्यांच्यासाठी आहे. आणि फुकटचे मार्क्स कुणासाठी आहेत? ज्यांना एकतर भाषेचं काहीच कळत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न अतिशय फायद्याचा सौदा आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रहो, ज्यांना समरीचा सिरियसली अभ्यास करायचा आहे त्यांनी हे 2 व्हिडिओज अवश्य पाहावेत. कारण या 2 व्हिडिओजमध्ये आपण समरी रायटिंगसाठी जे कौशल्य आपल्याला लागतात, कोणते कौशल्य लागतात तर आपल्याला शब्द कमी करावे लागतात. मित्रो, पॅसेजमध्ये जेवढे शब्द आहेत त्याच्या 33% म्हणजेच 1/3 शब्दच आपल्याला आपल्या समरीमध्ये ठेवावे लागतात. मग हे शब्द कमी कसे करावेत? तर त्यासाठी आपण कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्सचे सिंपल सेंटेन्स करू शकतो. सेंटेन्सपासून क्लॉज, क्लॉजपासून फ्रेज, फ्रेजपासून शब्द, अनावश्यक भाग वगळून, उदाहरणे, वर्णने, डिटेल्स इतक्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी वगळाव्या लागतात. तर मित्रो, या 1 नंबरच्या व्हिडिओमध्ये शब्द कसे कमी करावेत हे सांगितलेलं आहे. आणि 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये समरी करण्यासाठी कोणकोणते टप्पे वापरावे लागतात, म्हणजे पॅसेज एकदा वाचावा, दोनदा वाचावा, पहिल्या वाचनामध्ये कशाच्या नोंदी कराव्यात, दुसऱ्या वाचनामध्ये कशाच्या नोंदी कराव्यात, या ठिकाणी रंग दिलेले आहेत आणि खाली रंगामध्ये सेंटेन्स म्हणजे एका पॅरेग्राफपासून 1 वाक्य अशा प्रकारे पुन्हा पुन्हा वाचून समरी तयार करण्यात येते. परंतु हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्यावर एक रामबाण उपाय, तो म्हणजे समरी रायटिंगचा प्रश्न अवश्य सोडवायचा आणि यामध्ये 3 मार्क्स घ्यायचे. ते कसे घ्यायचे चला आपण पाहूयात. चला तर मग आपण पहिला प्रश्न पाहूयात. पहा मित्रो, या ठिकाणी क्वेश्चन आपण घेतलेला आहे क्वेश्चन 2A आणि सूचना काय? रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. 12 मार्कासाठी हा पॅसेज आणि त्यावरील ॲक्टिव्हिटीज आहेत. परंतु मित्रो, आपला प्रश्न काही या ठिकाणी नाही, तर आपला प्रश्न क्वेश्चन 2B आहे. तर आपला प्रश्न आपण अगोदर वाचूयात. पहा, राईट अ समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल, टेक हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स, हिंट्स. आणि अशा प्रकारे 3 मार्क्ससाठी आपल्याला हा प्रश्न आहे. आणि पॅसेजच्या खाली हा प्रश्न आलेला असतो म्हणून केवळ B या ठिकाणी आपण घेतलेला आहे. हे क्वेश्चन 2B आहे. त्या ठिकाणी क्वेश्चन 2 लिहिलेलं नसतो कारण वर A मध्येच प्रश्नाचा क्रमांक लिहिलेला असतो. आता या आपल्या समरीसाठीचे हे मुद्दे आहेत. पहा, चाइल्ड्स इंटरॅक्शन्स विथ पीपल इन स्कूल, हिज एक्सपिरियन्सेस इन स्कूल, ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स, पियर ग्रुप इन्फ्लुएन्स. अशा प्रकारे केवळ 4च मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या 4 मुद्द्याच्या मदतीने आपल्याला 4 वाक्य अवश्य तयार करता येतील आणि एक टायटलसुद्धा आपल्याला समरीला द्यायचा आहे. चला तर आपल्या प्रश्नाकडे पुन्हा वळूयात. आपला मुद्दा काय आहे? चाइल्ड्स एक्सपिरियन्सेस इन स्कूल. चला तर मग आपण पॅसेज वाचूयात. अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. एक मूल आपल्या जीवनामधील जास्तीत जास्त भाग हा फॉर्मल एज्युकेशन, औपचारिक शिक्षण घेण्यामध्ये खर्च करतं. स्कूल अँड रिलेटेड फॅक्टर्स, फॉर एक्झाम्पल टीचर्स, peer group, etc. play a major role in the child's
स्कूल ॲडजस्टमेंट, त्या शाळेच्या स्कूल ॲडजस्टमेंटमध्ये शाळा आणि त्याच्याशी संबंधित घटक जसे टीचर्स, पियर ग्रुप म्हणजे त्याच्या वयाची मुलं हे महत्त्वाची भूमिका बजावतात. थ्रू हिज इंटरॅक्शन विथ पीपल इन स्कूल ही लर्न्स हाऊ टू बिहेव विथ पियर्स अँड अडल्ट्स अदर दॅन फॅमिली मेंबर्स. या ठिकाणी काय आलेलं आहे? थ्रू हिज इंटरॅक्शन्स विथ पीपल इन स्कूल. आणि आपला पॉईंट काय आहे? आपला पॉईंट आहे चाइल्ड्स इंटरॅक्शन्स विथ पीपल इन स्कूल. असंच तिथे आलेलं आहे. काय आलेलं आहे तिथे? थ्रू हिज इंटरॅक्शन्स विथ पीपल इन स्कूल. म्हणजे हाच भाग आपल्याला लिहायचा आहे, हेच वाक्य आपल्याला लिहायचं आहे समरीमध्ये, कारण याच्यातच पॉईंट आलेला आहे आपला. हिज इंटरॅक्शन विथ पीपल इन स्कूल हा आहे आपला पॉईंट. मग हा पॉईंट ज्या वाक्यात आला ते वाक्य आपल्याला लिहायचं आहे. ही लर्न्स हाऊ टू बिहेव विथ पियर्स अँड अडल्ट्स अदर दॅन हिज फॅमिली मेंबर्स. हा आहे आपला पॉईंट. चला तर मग आपण काय करूयात, हा पॉईंट समरीमध्ये सुरुवातीला लिहूयात. लागलीच या ठिकाणी आपण समरी घेणार आहोत. तर पहिला पॉईंट काय आपला? थ्रू द चाइल्ड्स इंटरॅक्शन्स. हीच ऐवजी आपण फक्त चाइल्ड्स घेतलं आहे, कारण पहिल्यांदा चाइल्डचा उल्लेख करण्याची गरज आहे. विथ पीपल इन स्कूल ही लर्न्स हाऊ टू बिहेव विथ पियर्स अँड अडल्ट्स अदर दॅन फॅमिली मेंबर्स. जसंच्या तसं आपण घेतलेलं आहे का नाही? फुकटचा मार्क. तिथला जो पॉईंट आहे तो पॉईंट पाहिला आहे आणि ते वाक्य आपण उचललं आहे आणि इथं जशाच्या तसं लिहिलं आहे. आता आपला दुसरा पॉईंट आपण अगोदर पाहूयात. दुसरा पॉईंट काय आहे? हीज एक्सपिरियन्सेस इन स्कूल. पहिला आपण इंटरॅक्शनचा पॉईंट घेतला, आता दुसरा पॉईंट आहे हीज एक्सपिरियन्सेस इन स्कूल. तर हीज एक्सपिरियन्सेस आपल्याला कुठं सापडतात ते पाहू. ही ॲक्वायर्स व्हॅल्यूज, गोल्स, ॲस्पिरेशन्स अँड सोशली अप्रूव्ड वेज ऑफ बिहेवियर. अशा प्रकारे मूल मिळवतं. काय मिळवतं? व्हॅल्यूज, गोल्स, ॲस्पिरेशन्स आणि सोशली अप्रूव्ड वेज ऑफ बिहेवियर. सामाजिकदृष्ट्या ज्या ज्या वागणुकीची परवानगी दिलेली आहे ते शाळेमध्ये शिकतं. ही गेट्स अ गुड एक्सपोजर टू अ न्यू सेट ऑफ अडल्ट मॉडेल्स. आणि अशा प्रकारे अडल्ट म्हणजे वाढलेल्या व्यक्तीने कसं वागावं त्याचा अनुभव, एक्सपोजर म्हणजे अनुभव त्याला त्या ठिकाणी मिळतो, चांगला अनुभव मिळतो. इज फॉर्मल एज्युकेशन इन स्कूल शेप्स हिम इन टू अ मॅच्युअर, रिस्पॉन्सिबल अँड कॉम्पिटंट मेंबर ऑफ सोसायटी. अशा प्रकारे त्याचं शाळेमधील औपचारिक शिक्षण, फॉर्मल एज्युकेशन म्हणजे औपचारिक शिक्षण, शेप्स आकार देतं त्याला, इन टू अ मॅच्युअर एका मॅच्युअर संपूर्ण वाढ झालेल्या, रिस्पॉन्सिबल जबाबदार आणि कॉम्पिटंट कुशल मेंबर ऑफ सोसायटी समाजाचा घटक म्हणून काय करतं? त्याच्या जीवनाला आकार देतं. इथपर्यंत काय आपला मुद्दा आला नाही. पुढे पहा. चाइल्ड्स एक्सपिरियन्सेस इन स्कूल गिव्ह हिम लेसन्स इन टीम स्पिरिट, कोऑपरेशन, हेल्दी कॉम्पिटिशन, गोल सेटिंग अँड गोल अटेनमेंट. अ चाइल्ड्स एक्सपिरियन्सेस इन स्कूल हा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. आपला हाच मुद्दा आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या आपला मुद्दा. हीज एक्सपिरियन्सेस इन स्कूल. तर आपल्याला तिकडे काय सापडलेलं आहे? चाइल्ड्स एक्सपिरियन्सेस इन स्कूल. हे एक्सपिरियन्समुळे काय होतं? गेव हिम लेसन्स इन. आता इथे यादी दिलेली आहे. टीम स्पिरिट म्हणजे टीममध्ये काम कसं करायचं, कोऑपरेशन सहकार्य एकमेकांना कसं करायचं, हेल्दी कॉम्पिटिशन निरोगी स्पर्धा, गोल सेटिंग ध्येय ठरविणे अँड गोल अटेनमेंट ध्येय गाठणे. या गोष्टीचा अनुभव शाळेमध्ये त्याला मिळतो. आता खूप गोष्टी झाल्या, मग आपल्याला याच्या कमी करायच्या किंवा याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? चाइल्ड्स एक्सपिरियन्सेस इन स्कूल गिव्ह हिम लेसन्स इन मेनी थिंग्स. इतकं वापरलं आपण तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून इनच्या पुढे आपल्याला काय वापरायचं आहे? मेनी थिंग्स. आणि आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे. चला हे वाक्य आपण लिहूयात. पहिलं वाक्य घेतलेलं आपण. आता दुसरं वाक्य काय? हीज एक्सपिरियन्सेस इन स्कूल गिव्ह हिम लेसन्स इन मेनी थिंग्स. इथे इन मेनी थिंग्स आपण लिहिलेलं आहे. त्या ठिकाणचं वाक्य जशाच तसं आपण घेतलं नाही, कारण ते मोठं होत होतं. म्हणून आपण काय केलं? त्याच्यात
असलेल्या उदाहरणांसाठी मेनी थिंग्स असा शब्द वापरलेला आहे. चला आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात. ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स. त्याला शाळेमध्ये ॲडजस्टमेंट करण्यासाठी काय काय प्रॉब्लेम येतात ते आपल्याला आता पाहायचे आहेत. तर अ चाइल्ड स्कूल ॲडजस्टमेंट्स. पहा आता लगेच ॲडजस्टमेंट हा शब्द आलेला आहे, म्हणजे इथेच कुठेतरी आपल्याला पाहिजे ती गोष्ट सापडेल. चाइल्ड स्कूल ॲडजस्टमेंट डिपेंड्स लार्जली अपॉन टीचर्स. मोठ्या प्रमाणामध्ये त्याची स्कूल ॲडजस्टमेंट शिक्षकांवर, टीचर्स व्हॅल्यूज, शिक्षकांच्या मूल्यांवर, प्रिन्सिपल्स अँड ॲटिट्यूड्स, त्यांची तत्त्व, त्यांचा ॲटिट्यूड, दृष्टिकोन, फॅमिली बॅकग्राऊंड ऑफ पियर्स. पियर्स म्हणजे समवयस्क मुलांचं फॅमिली बॅकग्राऊंड, देअर हॅबिट्स, त्यांच्या सवयी ऑल्सो आर इम्पॉर्टंट. पहा ॲडजस्टमेंटसाठी या गोष्टीसोबत त्याला कार्य करावं लागतं. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन स्कूल. त्याचबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्तच्या शाळेमध्ये काय काय घटना घडतात त्या कार्यक्रम होतात. अ चाइल्ड्स पार्टिसिपेशन इन देम. त्या कार्यक्रमामध्ये त्याचं पार्टिसिपेशन. द रीइन्फोर्समेंट अँड पनिशमेंट ही गेट्स. आणि त्याला जे इन्करेजमेंट मिळतं, त्याला चालना देतात तसं पुन्हा करण्यासाठी, किंवा त्याला जी शिक्षा देतात. इन्फ्लुएन्स हीज स्कूल ॲडजस्टमेंट. पहा या गोष्टीचा त्याच्या स्कूल ॲडजस्टमेंटवर परिणाम होतो. ड्युरिंग अर्ली स्कूल इयर्स चाइल्ड्स ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू. पहा आता त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स कसे संबंधित आहेत. ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आपल्याला घेतलेला आहे म्हणून हा भाग आपण वगळला. हा याच्यातील काय भाग लिहिला तरी चालतं आहे, पण आपल्याला डोकं वापरायचं नाही. हे तुम्हाला कळत असेल तर तुम्ही लिहा, कळत नसेल तर तिथे जे शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी ज्या वाक्यात आहेत ते वाक्य आपल्याला घ्यायचं. पहा ड्युरिंग अर्ली स्कूल इयर्स चिल्ड्रन्स ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू बीइंग रेग्युलर अँड पंक्च्युअल, डुईंग होमवर्क अँड फॉलोईंग डिसिप्लिन. हे आहेत त्याचे सुरुवातीच्या काळामधील ॲडजस्टमेंटचे प्रॉब्लेम. आपण इतकेच लिहिणार आहोत, नंतरचे आपण लिहिणार नाहीत, कारण त्यामुळे आपल्याला पुन्हा अडचणी येतील. म्हणून आपण काय करत आहोत, इतकंच लिहित आहोत. तर हा पॉईंट आपण तिकडे लिहूयात. पहा हिज ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू बीइंग रेग्युलर अँड पंक्च्युअल, डुईंग होमवर्क अँड फॉलोईंग डिसिप्लिन. इतकेच आपण अर्ली पिरियडमधले ॲडजस्टमेंटचे प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत. बाकीचे आपण घेतले नाहीत, ते वाचून घेऊया आपण. लॅटर ऑन चिल्ड्रन आर कन्सर्न अबाउट मेंटेनिंग सोशल रिलेशन्स. हे सुद्धा त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. नंतर विद्यार्थी सोशल रिलेशन, सामाजिक संबंध कसे ठेवायचे त्याच्याविषयी विचार करतात. ड्युरिंग ॲडोलसन्स, त्याच्या पौगंडावस्थेमधील वयामध्ये. द इश्यू इज हाऊ टू डिव्हेलप अँड मेंटेन रिलेशनशिप विथ अपोजिट सेक्स मेंबर्स. जसं जसं ते मूल तरुण होईल तसं अपोजिट सेक्ससोबत कसं वागावं हा सुद्धा त्याला प्रॉब्लेम निर्माण होतो. ॲडोलेसंट्स आर ऑल्सो अँक्शस अबाउट ऑप्टेनिंग गुड ग्रेड्स इन एक्झामिनेशन्स. ॲडोलेसंट्सला परीक्षेमध्ये चांगले मार्क घेण्याच्या संदर्भात देखील ते अस्वस्थ असतात. अँड चूजिंग अँड ॲप्रोप्रिएट करिअर, आणि चांगलं करिअर निवडणे या संदर्भात सुद्धा त्याला प्रॉब्लेम येतात. स्कूल ॲडजस्टमेंट्स हॅव फार रिचिंग इफेक्ट्स ऑन चिल्ड्रन्स सक्सेस इन लाईफ. पहा शाळेतील ॲडजस्टमेंटचा मुलाच्या जीवनामधील यशामध्ये खूप मोठा परिणाम होतो असं सांगितलेलं आहे. तर हे प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही निवडून लिहू शकता, जसं सोशल रिलेशन्स, रिलेशनशिप विथ अपोजिट सेक्स, त्याचबरोबर एक्झामिनेशन्स, चूजिंग करिअर, हे सुद्धा त्याचे ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आहेत. हे तुम्ही लिहू शकता, परंतु जेवढं तुम्हाला समजलं तेवढं लिहा. एक आपण लिहिलं आहे. चला आता पुढचं पॅसेज वाचूयात आपण. पियर ग्रुप्स रेंज फ्रॉम नेबरहूड प्ले गँग्स अँड इनफॉर्मल प्ले ग्रुप्स टू ऑर्गनाइज्ड ग्रुप्स सच ॲज स्टडी सर्कल्स. आता प्ले ग्रुप्सची या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि आपल्याला सुद्धा तिकडं आपला मुद्दा पियर ग्रुप्सच्या संदर्भातच आहे. पहा शेवटचा मुद्दा आहे पियर ग्रुप इन्फ्लुएन्स. समवयस्क मुलांचा या मुलावर काय परिणाम होतो हे सांगितलेलं आहे. तर आपल्याला चला आपण ते वाचूयात. पहा पियर ग्रुप्स रेंज फ्रॉम नेबरहूड प्ले गँग्स अँड इनफॉर्मल प्ले ग्रुप्स टू
organized groups such as study circles. A peer group has its own group structure and expectations from its members. peer ग्रुपचे आपलं स्वतःचं एक ग्रुप स्ट्रक्चर असतं आणि त्याचे जे मेंबर्स असतात म्हणजे मुलं त्यांच्याकडून अपेक्षासुद्धा असतात. एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा. नॉन फुलफिलमेंट ऑफ दीज एक्सपेक्टेशन्स कॉज द मेंबर्स टू फेस रिजेक्शन फ्रॉम द पियर्स. पहा, जर ह्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर तो ग्रुप या सभासदाला आपल्या ग्रुपमध्ये घेत नाही. अशा गोष्टी घडतात. चिल्ड्रन आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ पियर्स. पहा, इथे आपला मुद्दा आलेला आहे. चिल्ड्रन आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ पियर्स. अ चाइल्ड्स ॲटिट्यूड, हॅबिट्स अँड बिहेवियर आर लार्जली इन्फ्लुएन्स्ड बाय हिज इंटरॅक्शन्स विथ पियर्स. पहा, चाइल्डच्या ॲटिट्यूडवर, ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, हॅबिट्स म्हणजे सवयी आणि वागणुकीवर आर लार्जली इन्फ्लुएन्स्ड बाय इंटरॅक्शन्स विथ पियर ग्रुप्स. हे आपल्याला लिहायचं आहे. इन्फ्लुएन्स ऑफ पियर ग्रुप्स. पियर ग्रुप्सचा इन्फ्लुएन्स त्याच्या ॲटिट्यूडवर, हॅबिटवर, वागणुकीवर देखील होतो. तर हेच वाक्य आपल्याला आता आपल्या समरीचा भाग म्हणून तिकडे लिहायचं आहे. म्हणजे आपली समरी आता संपत आलेली आहे. शेवटचं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. हिज ॲटिट्यूड, हॅबिट्स अँड बिहेवियर आर लार्जली इन्फ्लुएन्स्ड बाय हिज इंटरॅक्शन्स विथ पियर्स. अशा प्रकारे मित्र हो, आपण या ठिकाणी रंग वेगळे वापरलेत. मुद्दाम दुसरं वाक्य आपण घेतलं आहे हे कळण्यासाठी. आपली समरी तयार झाली. आता या समरीला आपल्याला द्यायचं आहे टायटल. तर या समरीला काय टायटल द्यावं? शाळेचा मुलाच्या जीवनावर काय प्रभाव पडतो हे टायटल, किंवा विद्यार्थ्याच्या जीवनावर काय प्रभाव पडतो हे टायटल आपल्याला द्यावं लागेल. तर आपण काय टायटल दिले आहे? इन्फ्लुएन्स ऑफ स्कूल ऑन अ चाइल्ड. शाळेचा चाइल्डवर होणारा परिणाम, असं टायटल दिलेलं आहे. अशा प्रकारे मित्र हो, आपले 3 मार्क्स या ठिकाणी होतात पक्के. चला आता आणखी एक प्रश्न आपण सोडूयात. क्वेश्चन 2A असं हे आहे. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. अशी सूचना आहे. 12 मार्क्स आहेत आणि हा पॅसेज दिलेला आहे. मित्रो, आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन नंबर 2B मधील सूचना पाहायची आहे. तर चला क्वेश्चन 2B मधील सूचना पाहूया. राईट अ समरी ऑफ द अबाव एक्स्ट्रॅक्ट विथ सुटेबल टायटल. टेक हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. हे संपूर्ण प्रश्नामध्ये सारखंच असतं. आता हे पॉईंट आहेत आपले. लव ॲज अ फोर्स हा पहिला पॉईंट. इट्स लिमिटेशन्स दुसरा पॉईंट. टॉलरन्स तिसरा पॉईंट. नीड ऑफ टॉलरन्स. म्हणजे पहा, या ठिकाणी लव आणि टॉलरन्स हे 2च मुद्दे दिलेले आहेत. लवचा आणखी एक मुद्दा आहे, टॉलरन्सचा आणखी एक मुद्दा आहे. तर 4च मुद्दे आहेत. किती सोपं आहे. पहिला मुद्दा आहे लव ॲज अ फोर्स आणि दुसरा मुद्दा आहे इट्स लिमिटेशन्स. चला आता आपल्या पॅसेजकडे वळूयात. लव इज अ ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ. पहा, पहिल्याच वाक्यामध्ये लव इज अ ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ आलेलं आहे. इट इज इंडीड द ग्रेटेस्ट ऑफ ऑल थिंग्स. सगळ्या गोष्टीपेक्षा ग्रेट, महान आहे प्रेम, असं सांगितलेलं आहे. म्हणजे पहिला मुद्दा आपला पक्का झाला. लव इज अ ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ. बट लव इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क. पहा, परंतु लवच्या शॉर्टकमिंग्स किंवा लिमिटेशन्समध्ये काय आलं आहे? बट लव इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क. हे 2 मुद्दे आलेले आहेत. म्हणजे हे 2 मुद्देच आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे 4 मुद्द्यापैकी 2 मुद्दे आपले इथेच पूर्ण होत आहेत. चला तर मग आपण काय करूयात? आपली ही समरी लिहूयात. पहिलं वाक्य काय आहे? लव इज अ ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ. आणि दुसरं वाक्य काय आहे? बट लव इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क. पहा, अशा प्रकारे 2 वाक्य आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. चला पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळूयात आपण. बट लव इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क हे 2 मुद्दे आपण घेतलेले आहेत. इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन बाय द पीपल ऑफ मिडल एजेस अँड ऑल्सो बाय द फ्रेंच रिव्होल्युशन. मिडल एजेसमध्ये पब्लिक लाईफमध्ये प्रेम वापरण्याचा प्रयत्न केला लोकांनी. फ्रेंच रिव्होल्युशनने देखील तो प्रयत्न केला. अ सेक्युलर मुवमेंट, एक निष्पक्षती मुवमेंट होती. विच रिॲझर्टेड द ब्रदरहूड ऑफ मॅन. आणि त्या चळवळीने पुन्हा एकदा मानवाचा बंधुभाव किती पक्का आहे सांगितलं. अँड इट हॅज ऑलवेज फेल्ड. परंतु बंधुभाव आणि ह्या गोष्टी
पब्लिक लाईफमध्ये अयशस्वी झाल्या, फेल्ड. द आयडिया दॅट नेशन्स शुड लव वन अनदर, or that business concerns or marketing boards should love one another, or that a man in Portugal should love a man in Peru of whom he has never heard. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी एकमेकावर प्रेम करावं, बिझनेसमधल्या वगैरे किंवा वेगवेगळ्या देशातल्या अपरिचित व्यक्तीसोबत प्रेम करावं. इट इज ॲब्सर्ड, हे वेडेपणाचं काम आहे. अनरियल, खरं नाही. डेंजरस, धोकेदायक आहे. म्हणजे व्यवसायामध्ये प्रेम ही गोष्ट अशक्य आहे असं हा पॅसेज सांगतो. लव इज व्हॉट इज नीडेड. लव इज व्हॉट इज नीडेड हे कोटेशन आहे. वी चॅन्ट अँड देन सिट बॅक अँड द वर्ड गोज ऑन ॲज बिफोर. आपण फक्त म्हणतो प्रेमाची गरज आहे, प्रेमाची गरज आहे असं म्हणत राहतो आणि नंतर आपण काहीच करत नाही, नुसते बसून राहतो आणि अशा प्रकारे गोष्टी घडत राहतात. द फॅक्ट इज वी कॅन ओनली लव व्हॉट वी नो पर्सनली. पण वस्तुस्थिती अशी आहे, वैयक्तिकरित्या ज्या गोष्टी आपण ओळखतो चांगल्या त्याच्यावरच आपण प्रेम करतो. अँड वी कॅन नॉट नो मच, आणि जास्त गोष्टी आपल्याला अशा कळत नाहीत. इन पब्लिक अफेअर्स, इन द रिबिल्डिंग ऑफ सिव्हिलायझेशन, समथिंग मच लेस ड्रामॅटिक अँड इमोशनल इज नीडेड, नेमली टॉलरन्स. टॉलरन्सची गरज आहे. कशामध्ये? पब्लिक अफेअर्स, सार्वजनिक जीवनामध्ये, बिल्डिंग ऑफ सिव्हिलायझेशन, संस्कृतीच्या उभारणीमध्ये. आणि अशा प्रकारे याच्या प्रगतीसाठी टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता, म्हणजे सगळे लोक सारखे समजणे, इतर लोकांसोबत चांगलं वागणे, लोकांना सहन करणे. सहनशीलता म्हटलं तरी चालतं, सहिष्णुता म्हणा किंवा सहनशीलता. तर सहनशीलता हा भाग वेगळा आहे आणि प्रेम हा भाग वेगळा आहे. तर या ठिकाणी टॉलरन्सची गरज आहे. कशासाठी? पब्लिक अफेअर्ससाठी असं सांगितलेलं आहे. मग टॉलरन्सचा एक मुद्दा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा वाटल्यास आपण हे मुद्दे पाहून घेऊयात. पहा, टॉलरन्स हा पुढील मुद्दा आहे आपला, आणि नीड ऑफ टॉलरन्स, असे दोनच मुद्दे आहेत. आता पुन्हा इकडे येणार नाहीत, आपण हे मुद्दे पाहून घ्या. टॉलरन्स आणि नीड ऑफ टॉलरन्स. पहा, इज नीडेड, नेमली टॉलरन्स. टॉलरन्स गरजेचं आहे सांगितलं आहे इन पब्लिक अफेअर्स. तर हा मुद्दासुद्धा आपण लिहू शकतो. टॉलरन्स इज व्हेरी डल व्हर्च्यू. इट इज बोरिंग. इट इज निगेटिव्ह. इट मेरली मीन्स पुटिंग अप विथ पीपल. टॉलरन्स खूप निगेटिव्ह, बोरिंग, काही इंटरेस्ट नसलेला घटक आहे आणि त्याचा केवळ अर्थ आहे पुटिंग अप विथ पीपल, लोकांना सहन करणे. बीइंग एबल टू स्टँड थिंग्स, वस्तूंना सहन करणे. नो वन हॅज एवर रिटन अँड ओड ऑन टॉलरन्स. टॉलरन्सवर कोणी एखादं गीत लिहिलं नाही. ऑर रेज्ड अ स्टॅच्यू टू हर, किंवा टॉलरन्स सहनशीलतेसाठी एखादा पुतळा उभा केला नाही. येट दिस इज द क्वालिटी विच विल बी मोस्ट नीडेड आफ्टर वॉर. विल बी नीडेड आफ्टर वॉर हा एक मुद्दा आहे टॉलरन्सच्या संदर्भात. दिस इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. अशा प्रकारची आपली निरोगी अवस्था मनाची म्हणजे टॉलरन्स, त्याचा आपण शोध घेतो आहोत. वी आर लुकिंग फॉर. दिस इज द ओनली फोर्स विच विल इनेबल डिफरंट रेसेस अँड क्लासेस अँड इंटरेस्ट टू सेटल डाऊन टुगेदर टू द वर्क ऑफ रिकन्स्ट्रक्शन. आणि आपल्याकडे सहनशीलता असली तरच वेगवेगळ्या वंशाचे लोक, वेगवेगळ्या वर्गाचे लोक काय करतील? एकत्र येतील आणि पुन्हा नवनिर्मिती करतील. द वर्ल्ड इज व्हेरी फुल ऑफ पीपल, अपॅलिंगली फुल. इट हॅज नेव्हर बीन सो फुल बिफोर अँड दे आर ऑल टम्बलिंग ओव्हर इच अदर. अनेक लोक आहेत, लोकांनी जग गच्च भरलेलं आहे. आतापर्यंत कधी एवढं गच्च भरलं नव्हतं आणि एकमेकावर जाऊन आदळतात लोक. म्हणजे लोकांची गाठभेट होते वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं. मोस्ट ऑफ दिस पीपल वन डझंट नो, आणि बऱ्याच लोकांना आपण ओळखतही नाही. अँड सम ऑफ देम वन डझंट लाईक, आणि काही लोक आपल्याला आवडतही नाहीत. वेल, व्हॉट इज वन टू डू? मग अशा वेळी काय करायला पाहिजे आपण? इफ यू डोंट लाईक पीपल, पुट अप विथ देम. जर लोक आपल्याला आवडत नसतील तर त्यांना सहन करणे. पुट अप विथ म्हणजे सहन करणे.
ॲज वेल ॲज यू कॅन. जितक्या चांगल्या पद्धतीने आपण या लोकांना सहन करू शकू तितकं चांगलं. डोंट ट्राय टू लव देम. त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न नका करू, फक्त त्यांना सहन करा. यू कांट, कारण त्यांच्यावर प्रेम तुम्ही नाही करू शकत. बट ट्राय टू टॉलरेट देम. त्यांना सहन करण्याचा प्रयत्न करा. ऑन द बेसिस ऑफ दॅट टॉलरन्स अ सिव्हिलाइज्ड फ्युचर मे बी बिल्ट. पहा, टॉलरन्सची गरज काय आहे? ऑन द बेसिस ऑफ दॅट टॉलरन्स अ सिव्हिलाइज्ड फ्युचर मे बी बिल्ट. सुसंस्कृत भविष्य आपलं बांधण्यासाठी टॉलरन्स लागतं. दुसऱ्या युद्धानंतर टॉलरन्स लागतं आणि पब्लिक अफेअर्ससाठी टॉलरन्स लागतं. या 3 गोष्टीवर आपल्याला वाक्य करायचे आहेत. सर्टनली आय कॅन सी नो अदर फाउंडेशन फॉर द पोस्ट वॉर वर्ल्ड. तर हे 3 मुद्दे कोणते कोणते आहेत? पब्लिक अफेअर्स. मागे जाऊन पाहूया वाटल्यास आपण पुन्हा. या ठिकाणी इन पब्लिक अफेअर्स आपण घेतलेला आहे. टॉलरन्स इज नीडेड. आणि त्यानंतर आता टॉलरन्स कशासाठी पाहिजे आपल्याला? चांगली संस्कृती, सिव्हिलाइज्ड भविष्य, सुसंस्कृत भविष्य आपल्याला जर उभारायचं असेल तर त्यासाठी आपल्याला टॉलरन्स लागतं. तर या ठिकाणी आपण काय काय मुद्दे घेतलेले आहेत ते पहा. लव इज अ ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ बट लव इन पब्लिक अफेअर्स डज नॉट वर्क. लव विषयी घेतला आपण. आता टॉलरन्स विषयी पहा. टॉलरन्स इज नीडेड इन पब्लिक अफेअर्स. पहा, पब्लिक अफेअर्समध्ये टॉलरन्सची गरज आहे हे आपण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा पहा. इन पब्लिक अफेअर्स. त्यानंतर दुसरा मुद्दा कोणता आहे? टू बिल्ड अ सिव्हिलाइज्ड फ्युचर. तर चला आता बाकीचे मुद्दे आपले लिहून काढूया. टॉलरन्स इज नीडेड इन पब्लिक अफेअर्स. वी मस्ट ट्राय टू टॉलरेट पीपल. पहा, आपण लोकांना टॉलरेट, सहन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कशासाठी? फॉर बिल्डिंग अ सिव्हिलाइज्ड फ्युचर. पहा, या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे बघा पुन्हा एकदा. काय लिहिलेलं आहे? बट ट्राय टू टॉलरेट देम. लोकांना टॉलरेट, सहन करण्याचा प्रयत्न करा. ऑन द बेसिस ऑफ दॅट टॉलरन्स अ सिव्हिलाइज्ड फ्युचर मे बी बिल्ट. सुसंस्कृत भविष्य आपल्याला त्याच्या मदतीने बांधता येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला आपली समरी पूर्ण करूया. आपण अशा प्रकारे इतक्याच शब्दाची समरी घेतलेली आहे. आता या समरीला काय टायटल द्यावं? आता सरळ सोपं टायटल याचं, लव आणि टॉलरन्स. लव आणि टॉलरन्स विषयीच हा पॅसेज होता, म्हणून लव अँड टॉलरन्स असं टायटल आपल्याला आपल्या समरीला देता येईल. मित्रो, अशा प्रकारे 2 पॅसेज आपण सोडलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की जास्त डोकं आपण वापरलेलं नाही. फक्त जे मुद्दे दिलेत तो मुद्दा ज्या वाक्यात सापडला आहे ते वाक्य उचललं आहे आणि इथे आणून ठेवलं आहे. आणि त्यानंतर आपण वाचलं आहे आणि समरीला कोणतं टायटल देता येईल ते आपल्या समरीवरून आपण ठरवलेलं आहे. हे टायटल तुम्हाला पॅसेजमध्ये सुद्धा सापडेल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. पहा, 12th बोर्डच्या एक्झामिनेशनमधून घेतलेलाच आहे. जुलै 2023च्या प्रश्नपत्रिकेमधील हा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. हे क्वेश्चन 2 मध्ये प्रश्न असतो. लक्षात ठेवा, पॅसेज दिलेला असतो आणि आपल्याला क्वेश्चन 3 मध्ये तो सोडवायचा असतो. तर आपला क्वेश्चन 3 आपण इथं घेऊया. पॅसेज तुम्ही तुमच्या घरी प्रश्नपत्रिकेमधून पहा, कारण या ठिकाणी तो आपल्याला घेता येणार नाही. फक्त आपण याच्या खालचा प्रश्न आणि त्याचे मुद्दे वाचूयात. पहा. राईट अ समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट विथ सुटेबल टायटल. टेक हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स हिंट्स. पहा, गोपाल्स बर्थडे हा एक पॉईंट आहे. आता इथे पहा, दिस इज माय बर्थडे असं म्हटलेलं आहे. काय? एक्सक्लेम्ड गोपाल, म्हणजे पहिल्याच ठिकाणी गोपालच्या बर्थडेचं उल्लेख झालेला आहे. ॲस्ट्रॉलॉजर्स प्रेडिक्शन. ॲस्ट्रॉलॉजरने गोपाळविषयी काय सांगितलेलं असतं ते खाली आलेलं असेल. द डायरेक्टर्स इम्प्रेशन. डायरेक्टर गोपाळच्या बर्थडेविषयी, ॲस्ट्रॉलॉजरच्या प्रेडिक्शनविषयी काय बोलतात. द बॉस. बॉसची रिॲक्शन काय असते आणि गोपाळ काय विचार करतो. अतिशय इंटरेस्टिंग पॅसेज आहे हा पॅसेज वाचा आणि हे मुद्दे ज्या ज्या वाक्यात आले ते वाक्य समरीच्या रूपाने लिहा आणि वर टायटल तर तुम्हाला लिहिताच येईल, गोपाल्स बर्थडे. इतकं हे सोपं आहे. मित्रहो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. कशामुळे? कारण हे चॅनल 12वीच्या अभ्यासासाठी तर तुम्हाला कामी आलेलं आहेच, यासोबतच तुम्हाला सिनियरचा अभ्यास, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे चॅनल उपयोगी पडणार आहे. आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेलसुद्धा दाबा, त्यामुळे चॅनलवर नवीन येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि मित्रो, व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून निश्चित सांगा. आणि या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.